दगडूशेठ गणपती बाप्पाला उत्सव मंडपामधून मंदिरामध्ये स्थानापन्न करण्यात आलेलं आहे। या बाप्पाच्या मिरवणुकीला संध्याकाळी 4 वाजता सुरुवात होणार आहे। उत्सव मंडपात श्रीमंत दगडूशेठ गणपतीची शेवटची आरती सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते पार पडली आणि आता दगडूशेठ गणपती उत्सव मंडपातून मंदिरामध्ये बाप्पाला स्थानापन्न करण्यात आलेलं आहे। गेल्या 10 दिवसांपासून गणेश भक्त लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा करतायत। मात्र आता लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याची वेळ आली आहे। ढोल ताशांचा निनाद, बँड पथकातील कलाकारांनी वाजवलेल्या सुरेल सुरावटी, शंख निनाद अशा पारंपरिक मराठमोळ्या वातावरणामध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळाचे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत। विसर्जन मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या श्री उमांग मलज रथामधून गणरायाची मिरवणूक निघणार आहे। गणेश भक्त विराज खटावकर यांच्या संकल्पनेमधून हा रथ साकारण्यात आलाय। गणेश हृदय स्तोत्र हे गंगानं त्या संवादामध्ये सांगितलं आणि त्याच्या अर्थामध्ये 21 नावं आपल्याला आढळून आली। त्याच विषयाला संपूर्ण अनुसरून आपण ही सजावट घेतलेली आहे। पूर्ण अलंकारिक आकार, बेलाची पानं असतील, त्याच्यानंतर रुद्राक्ष असतील, ही सगळी आपण त्या खांबांवरती घेतलेली आहेत। मधल्या बाजूला गणपती बाप्पा जिथं विराजमान होणार आहेत तो संपूर्ण 6 फूट बाय 6 फुटाचा डॅडो आपण बनवलेला आहे। पुढच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की रेलिंग आपण घेतलेले आहेत। सो ज्या जणंगणीमध्ये दरवर्षी रथ तयार होत असतो